सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. सासूबाई. काय गौरव तुमचा यांना जरा बाहेर लॉनवर पाठव बरं. अरे मुलांनो तुम्ही बाहेर चला लॉन मध्ये खेळा. हा हे बघ मी त्याच्याशी बोलणं झालंय माझं. तो परत काय विचारतो तुला? बरं झालं. अहो ते शॉपिंगचं काय करायचं? काय करायचं? साड्या आणायला जायचं नाहीये का? जाऊया ग कधीतरी. हो कधीतरी काय, आज माणसं यायला सुरुवात होती. मग एकदा ती माणसं घरी आली की आपल्याला जाता येणार नाही हो. बरोबर बोलतेस. प्रथमेश आला केटरर्स कडे. तो विचारतोय त्या डिशेस पारंपरिक हव्या आहेत का सध्याचं काही? मला काय वाटतं माहितीये का, सगळ्यांना जर का असं केळीच्या पानावर जेवायला बसवलं ना. अरे बाबा मी तुला कॉल बॅक करतो, तू थांब. बरं कपड्यांचं काय ठरलंय? हा तुमच्या कपड्यांचं काय आहे ते सांगा. आहेत माझ्याकडे भरपूर कपडे आहेत. बाबा आहेत म्हणजे काय काय जुनी वापरणार आहात तुम्ही? असं नाही. एक मिनिट, मला काय वाटतं आपण यांना शेरवानी देऊया. नाही नको शेरवानी नको. तुम्ही 3 पीस मध्ये मस्त दिसाल. काही बोलतो का? उखाड्यात मी काय 3 पीस सूट घालू का? छान दिसता तुम्ही. दिसण्याचा प्रश्न नाही. काय आम्ही आत यायचं का बाबड्या? रुक्मिणी आत्या नमस्कार करतो. दादा ये ना. हो आत्या आत ये ना. तू म्हणून काय उपयोग? बाबड्यानी म्हणायला नको. बाबड्या बाबड्या विघ्नेशला म्हणाले का त्या? नाही बहुतेक ऋषीला बोलले असते. नाही नाही आबांचं निकनेम आहे बबड्या. हो अगं दारात का उभी आहेस? ये आत ये. दादा ये. चला आपण चहा पाण्याचं बघू. ये. अरे मस्त तू ये बैस. बसा. अरे मुलांनी ना सुखीरा. बसा बसा. घ्या. हो कशी आहेस तू? मी बरी आहे, छान आहे. तू किती वाढलास रे? मी वाढलो. अरे या ऋषीच्या लग्नात बरा होतास की. त्यावेळेला आपली शेवटची भेट झाली बघ. हो. तेव्हा असं वाटलं की घरातलं शेवटचं लग्न आहे, आता परत कधी भेट होणार. असं काय बोलतेस? म्हणते नाही पण तू मात्र बाबड्या, मी इतकी वर्ष तुझ्या मागे लागले होते लग्न कर लग्न कर. ती कुलकर्ण्यांची सुमी किती चांगली होती. अगं बाबड्या ती आपल्या जुन्या घराच्या शेजारी शकुंतला राहायची ती तर तुझ्या मागे होती रे. आठवते ना तुला? होती की नाही मागे? सांग की लाजतोस काय? अगं मी किती पुण्याची स्थळं पाठवली याच्यासाठी. हा आपल्या ऐकायलाच तयार नाही काही. नाही बरोबर आहे तुझं. म्हणजे सगळ्या मुलांचे संसार सुरू व्हावेत, मोठी व्हावीत, याच्यानंतर लग्न करायचं असं ठरवलं असशील ना तू? नाही बरोबर आहे. मला तेव्हा आपलं वाटायचं रे तुझं लग्न व्हावं. बाबड्या एकटा आहे, मुलं. एक मिनिट. अगं वय वाढलं की माणसाचं बोलणं कमी होतं असं म्हणतात. तुझं उलट झालंय. तुझं वय वाढलंय आणि बोलणंही वाढलंय. तुझंही वय वाढलंय आणि तू लग्नाचा विचार केलायस. मग माझी बडबड कशी कमी होणार? हो की नाही? अरे विघ्नेश, हा ये ना रूम दाखव. हो फ्रेश व्हा. आत्या चल ये ना. बरं. दादा वहिनी या. या. आता कुण्या मुरलीधरा वाचो रे बाबा. पाय नुसता गेलाय बाबा मला. काय ग काही विसरलीस का? मी आत्या नाही. नाही का? काही नाही. काय संस्कार वगैरे? आत्या माफ करा, नमस्कार करते. नशीब. नमस्कार करते. हो करा. आत्या तुम्ही वर आराम करा, मी खायला प्यायला पाठव. अगं रुक्मिणी, काय? ही बॅग राहिली तुझी. आणि बरं का, बबड्या वगैरे लहानपणी ठीक होतं. आता नातवंड आहेत मला. तेव्हा वय झालंय ना.
नावानेच हाक मार. हो रे हो, माझ्या लक्षातच आलं नाही. नाही नाही, आता मी बरोबर लक्षात ठेवीन. हा. बाबड्या. वहिनी, मला टेन्शन येते. कशाचं? आबा या वयात लग्न करतायत याचं? त्याचं नाही. मग अहो म्हणजे आता किती दिवस राहिले आहेत, किती वेळ राहिला आपल्याकडे, आणि अजून कशात काहीच नाही. किती तयारी करायची आहे. तर पाहुणी घ्यायची वेळ होईल. त्यासाठी काय माहिती का कॅश, जरा कामात मदत करावी, म्हणजे कामं कशी लवकर आटपतात नाही का? हो, नाही मी स्वतःहून माझी कामं करतेच आहे, पण तुम्ही कुठली कामाची जबाबदारी घेताना दिसत नाही. नुसती आपली पूजाच चालली आहे. अगे, मोठी सून आहे मी या घरची. अरे हो, मी तर विसरलेच होते. तुम्ही ह्या घरच्या मोठ्या सनबाई. पण फक्त गायत्री येईपर्यंतच. हा, अरे विघ्नेश दादा, हा, आंबेकर काका आलेत. आलो आलो. या काका. काकू आले. हा अरे वेलकम काका, वेलकम. या या. तू यांना आत घेऊन जा, मी सामान घेऊन येतो. आलो. काकू या, आलो. या काका या. कॅश वहिनी, आंबेकर काका आले. नमस्कार. या. हो आलो. या काकू. अच्छा. बरं तू आत ये, जरा त्यांच्या चहाचं वगैरे हो बघायला. उत्तम. हा? बरं. चला, काय प्रवास वगैरे व्यवस्थित झाला ना? चहाचं. या तुम्ही म्हणे. डॅड. हॅलो डॅड. हा बोला. कसली काय तयारीचं विचारताय? अजून कशात काही नाहीये. नाही पण बरं झालं तुम्ही येत नाही आहात ते. नाही तसं पण तुम्ही आला असता ना तर मला खूप अनकम्फर्टेबल वाटलं असतं. छे डॅड, तुम्ही जो विचार करताय ना तसं काहीही होणार नाहीये. कसं आहे ना डॅड, सासूरवासाचा तर प्रश्नच येत नाही हो. एकदा का आबांचं लग्न झालं, वाटण्या केल्या की मग ते त्यानंतर डॉक्युमेंट्स वरती सही करतील, आणि एकदा का सही झाली की सगळं काही फिनिश. म्हणजे नेक्स्ट डे मी मुंबई टू सिंगापूर विमानाने. डॅड, मी तुम्हाला नंतर कॉल करते. ओके, बाय बाय बाय. काय ग? कसल्या वाटण्या? वाटण्या? कसल्या वाटल्या? तेच विचारतीये. सिंगापूर, विमान, वाटण्या, काय चाललं होतं? अच्छा, तुम्ही त्याबद्दल बोलताय का? हो. त्याचं काय झालं माहितीये का? हा. आत्या ऐका. अहो तुम्ही इथे काय करताय? घरात तुमची जास्त गरज आहे. मी तुम्हाला सांगते, हळदीची काहीच तयारी झालेली नाही. चला ना. तू पुढे हो, मी हिचं विमान जरा खाली उतरवून येते. आत्या, अहो आबा तुमची वाट बघतायत. हे बघा, तुम्ही जर आता घरात नाही आलात ना तर ते तुम्हाला शोधत इथे येतील. चला ना लवकर. थँक्स वहिनी, तुम्ही आलात म्हणून मी वाचले. नाही तर ही बाई मला काय काय विचारत होती, मला तर काही कळलं काय आहे ना कॅश, शेवटी मी या घराची मोठी सून आहे अजूनपर्यंत तरी, नाही का? पहिल्यांदा काय ते बसायचं. बापरे, साडी सांभाळायची म्हणजे. खरं म्हणजे मी कधी लग्न करीन असा विचारच केला नव्हता, आणि तेही अशा पद्धतीने. कल्पनेतही शक्य नव्हतं. का याआधी असा लग्नाचा विचार नाही केलेला? नाही, असं झालं ते झालं, पण आता हे जे काही चाललंय ते मला खूप छान वाटतंय. हे बघ, आजपासून तुझं नवीन आयुष्य सुरू होणार आहे, म्हणून हे सांगणं भाग आहे.
आज तुझी जर आई असती तर तिनंही तुला हेच सांगितलं असतं. गौरव इकडे उभा शांततेने उभा राहा, मस्ती नको करू. सांडतील मग. मीरा झाली का सगळी तयारी? हो हो तेच आहे काय, मग हळद आणली की झालं. कॅश मी काय ग झाली की नाही तयारी अजून? हळदीची वेळ होत आली, अजून कशाचाच पत्ता नाहीये. मी बघतीये, मी घरात आल्यापासून ही मीराच काम करतेय सगळं. तुझं तर काय, विमान अजून हवेतच तरंगतंय नाही का? आणि अभिलाषा, तू या घरातली मोठी सून आहेस ना, तुला कळत नाही? आत्या आतापर्यंत सगळं मीच तर करत आले. मग आता काय झालंय? करा हळद तयार करा. आणि तो हा कुठे, बबड्या कुठे? आबांना ना मी बोलून आणते. हा हो, इथे मदत करा, मी बोलवते. अरे ह्याच्या खाली पानं ठेवायची होती. एक मिनिट, तू एक एक पकड, मी करते. पाहिलं ना वहिनी काय चाललंय ते? म्हणून म्हणून तुम्हाला मी सांगत होते की आबांचं लग्न होण्याच्या आधी आपण सही करून घेऊया, पण नाही. ऍटलीस्ट सही तरी झाली असती ना तर सगळं काही फिनिश झालं असतं. पण कोणी ऐकलंच नाही माझं, अगदी तुम्ही सुद्धा. हो ग कॅश, तुझं बोलणं अगदी पटतंय मला, पण मोठी सून म्हणून या घरात माझी कोणाला कदरच नाही. बघितलंस ना? ताई माझं ऐक जरा. काय ऐकू आता, बस इकडे. बापरे, अगं या वयात लग्न करताना हळद मिळत कशाला? या वयामध्ये लग्नाचा निर्णय घेतलास ना, मग तेव्हा हा विचार करायला हवा होता. चल बस. बरं, आपण शास्त्र म्हणून ते उरकून घेऊया, म्हणजे प्रश्न मिटला. चालणार नाही. मी हजर असताना प्रत्येक गोष्ट रीतिरिवाजाप्रमाणेच झाली पाहिजे. बस इथे इथे बस. हळद आण ग. हो आलो. चल बस 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 लवकर. आता मग सांग त्याला बसायला आबा, पटकन. बसा ना चप्पल काढ, त्याला. चप्पल काढ. हा एवढी हळद हा बस. पाय पुढे. हा म्हणजे ना बघूया. आबा बसलात ना? हो. वहिनी चला सुरुवात करूया, या पुढे. हो. अहो थांबा वहिनी, रुक्मिणी आत्या आहेत ना, त्यांचा मान पहिला, त्या मोठ्या आहेत. या ना आत्या. वहिनी आता दुसऱ्या नंबरची प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही.
विघ्नेश दादा काय? आता आपल्या आबांना आपण हळद लावूया. चलो. चल. ऋषी, काय? पुरुषांनी हळद लावायची नसते. एक मिनिट हा विलाशा वहिनी. आपण काय ठरवलं होतं काय? की आबांचं लग्न एखाद्या सोहळ्यासारखं एन्जॉय करायचं. Exactly. सो आपण हळद लावणार आहोत. मग एक मिनिट आत्या, कुठल्या शास्त्रात असं लिहिलंय की मुलांनी हळद लावायची नसते? हो आपण हळद लावणार आहोत. विघ्नेश दादा चल चल. अरे वा. अरे मुलांना हौस आहे. असू दे अरे लावा लावा लावा. वा वा वा. थोडी लाव रे विघ्नेश. दादा विघ्नेश. भरपूर लाव. वा वा वा. हो. अरे बैल पोळा आहे का हा? वा 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 वा. नाही का तू खूप भाग्यवान आहेस रे. अरे इतकी चांगली मुलं, इतक्या चांगल्या सुना मिळाल्या तुला. तुमचं कुटुंब असंच हसत खेळत एकत्र राहावं कायमचं, अशी माझी मनापासून इच्छा. क्या बात आहे. वा. ही उष्टी हळद घेऊन आम्हाला गायत्रीजींकडे जायचं, तर आम्ही तिघी निघू का? हो निघा, ते करायलाच पाहिजे. जा जा घेऊन जा. चला. आल्या. नमस्कार. बराच वेळ लागला तुम्हाला, मी कधीची वाट बघत होतो. हो, जरा उशीर झाला आम्हाला, नाही का? जशी असते ग आई हवी एक सासूबाई, लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई. अगं बाई, या साडीत तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्स अभिलाष. नांदो आमुच्या घरी, सासू मुखा पाहण्याची झाली या जीवाला घाई. मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई, जशी असते ग आई हवी एक सासूबाई. लक्ष्मी रूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः. मीरा, आज मला तू माझ्या माहेरच्यांकडनं असायला हवी होती. माहेरकडून असले काय किंवा सासरकडून असले काय, आपलं नातं जवळच असणार आहे ना. खूप छान दिसत आहे. अगं मीरा, म्हणजे निघायचं ना? घरी पाहुणे वाट पाहत असतील ना आपले. जावं लागेल, उशीर होतो. येते. येतो. उद्या सकाळी बरोबर 11:30 वाजता आबा वरात घेऊन येणार आहेत. तयार राहायचं. हं?